दरम्यान ही पत्रकार परिषद पाहण्याआधी चाकणकर प्रकरणात आदिती तटकरे कुठे आहेत असा प्रश्न त्यांनी विचारलेला आहे। चाकणकरांच्या कोणत्या फार्म हाऊसवर बुलडोझर फिरवणार असे काही प्रश्न सुषमा अंधारेंनी उपस्थित केलेत। चाकणकरांच्या अटकेसाठी सुनेत्रा पवारांनी काय प्रयत्न केले असे काही प्रश्न अंधारेंनी आपल्या या पत्रकार परिषदेतून उपस्थित केलेले आहेत। खरं तर 16-17 तारखेला खरातला अटक झाली। त्याच्या 1-2 दिवस आधी SIT स्थापन झाली होती। या अटकेच्या नंतर साधारणतः 18 तारखेपासून आम्ही सातत्यानं या विषयातले अनेक कंगोरे लोकांपुढे आणि एकूण माध्यमांपुढे आणायचा प्रयत्न केला। आज 16 तारीख आहे, म्हणजे या घटनेला तब्बल 1 महिना पूर्ण होत आहे। मात्र या 1 महिन्यामध्ये पोलिसांपेक्षा अधिक काम माध्यमं आणि आमच्यासारख्या अनेकांनी केलं, पण पोलिसांकडून ती तपासाची गती अजूनही म्हणावी तशी दिसत नाही। यामुळे आम्हाला असं सतत वाटत आहे, मुख्यमंत्री महिला प्रश्नावर गंभीर नाही आहेत का? कारण त्यांनी जर गांभीर्य दाखवलं आणि त्याचा वेग वाढवला तर कदाचित दुसऱ्या घटना घडत नाहीत किंवा घडल्या नसत्या। पण ज्या पद्धतीने अमरावती परतवाड्याचं प्रकरण समोर आलं किंवा राज्यातली जवळपास 3 ते 4 स्कॅन्डल बाहेर आली, हे जर 4 स्कॅन्डल जर बघितले जर बघितले, ज्या अर्थी तुम्ही खरात प्रकरणावर गंभीर नसता त्या अर्थी लोकांना तुम्ही एका अर्थाने गुन्हे करण्याची सूट देत आहात का? मी आज अमरावती परतवाड्याची बातमी बघताना बघितलं की परतवाड्यातला जो आरोपी आहे त्याच्या घरावर बुलडोझर चालवला गेला। अभिनंदन आहे तुमचं, चांगली गोष्ट आहे। पण परतवाड्याच्या लैंगिक शोषण प्रकरणातल्या आरोपीच्या घरावर बुलडोझर चालवणारं सरकार खरातचा आलिशान फार्म हाऊस कुणाच्या आशीर्वादाने टिकलाय हे सांगणार आहे का? परतवाड्यात ज्या तत्परतेने बुलडोझर लावलाय तो लावायलाच हवा, चांगलं झालं। पण तसाच बुलडोझर खरातच्या फार्म हाऊसवर कधी लावला जाणार आहे हा मूळ प्रश्न आहे। फक्त खरातच्याच फार्म हाऊसवर का हा बुलडोझर चालवावा? खरातशी आर्थिक संबंध असणाऱ्या चाकणकरांच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत तिथे सुद्धा बुलडोझर चालवला गेला पाहिजे। कारण महिला लैंगिक शोषणाची एवढी सगळी प्रकरणं येताना आमचे काही प्रश्न राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि राज्याच्या महिला बालकल्याण विकास मंत्री आदिती तटकरे यांच्यासाठी आहेत। 20 तारखेला तुम्ही चाकणकरांचा आयोगाचा राजीनामा घेतला, हा तुमचा महायुती म्हणून निर्णय होता, ती जबाबदारी तुम्ही केलीत। पुढच्या 8 दिवसानंतर तुम्ही त्यांचा प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा घेतला, हा तुमचा पक्षाध्यक्ष म्हणून निर्णय होता, ती तुमची पक्षाध्यक्ष म्हणून जबाबदारी होती। तुमच्या पक्षाची प्रतिमा तुम्हाला वाचवायची होती, तुम्ही तो निर्णय घेतला। पण मुख्यमंत्री म्हणून तुम्ही काय जबाबदारी घेतली? या राज्याच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री म्हणून, या राज्यातील महिलांना आश्वस्त करणारं नेतृत्व म्हणून तुम्ही काय जबाबदारी पार पाडली? सुनेत्रा वहिनी, मला मान्य आहे की आधीचे दिवस काही गडबडीत गेले, दादा गेले, सहानुभूती सगळं ठीक आहे, पण आता निवडणुका लढताय तुम्ही, आता काही काम नाहीये तुमच्याकडे दुसरं। पण निवडणुकांच्या पेक्षाही महत्त्वाचा प्रायोरिटीचा विषय महाराष्ट्रातल्या महिलांच्या सुरक्षिततेसाठी तुम्ही काय पावलं उचलली? कारण चाकणकरांवरची अध्यक्षपदावरून काढण्याची जी कारवाई आहे ही कारवाई तुम्ही त्या पक्षाच्या अध्यक्षा म्हणून केलेली आहे, पण महाराष्ट्राच्या पहिल्या वहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून चाकणकरांच्या अटकेसाठी एक तत्पर कारवाई करण्याचा स्टँड तुम्ही घेतला पाहिजे, जो तुम्ही अजूनही घेतलेला नाही। हे फार विशेष आहे।
महिला आयोग हा महिला बालकल्याण विकास खात्याच्या अंतर्गत येतो. आदिती तटकरे तुम्ही काय भूमिका अदा केली? ज्या तटकरे निवडणुकीच्या प्रचारात म्हणता आहेत की आम्हाला सुनेत्रा वहिनींना मुख्यमंत्री करायचंय, तुम्ही तुमच्या नेत्यांना काय करायचंय ते करा, त्याच्याबद्दल आम्हाला काही म्हणायचं नाही. पण महिला नेत्या म्हणून आधी तुम्ही सक्षम आहात का ते ठरवा. फक्त नेत्यांची भाटगिरी करणं आणि किती ग बाई मी हुशार, किती ग बाई मी हुशार एवढं करणं थांबवा. मुळात तुम्ही महिला बालकल्याण विकास मंत्री म्हणून तुम्ही काय तुमच्या खात्याच्या अखत्यारीत असणाऱ्या आयोगाच्या अध्यक्षीनबाईंना पायउतार केल्यानंतर त्यांची अटक व्हावी म्हणून तुम्ही मुख्यमंत्र्यांकडे काय पाठपुरावा केलाय? की आम्ही असं समजायचं का की तुम्हाला जिथे मंत्री करणाऱ्या अजितदादांबद्दलच तुम्हाला काही पडली नाही तर तुम्ही महाराष्ट्रातल्या महिलांची काय तुम्ही कारवाई करणार आहात? जिथे तुम्हाला दादांच्या बद्दलच आस्था नाही, दादांच्या बद्दल FIR व्हावी याच्यासाठी तुम्ही प्रयत्न केले नाही, तिथे तुम्ही या सगळ्या प्रकरणामध्ये चाकणकरवर अटक व्हावी याच्यासाठी काय कारवाई करताय? एक तरी वाक्य तुमच्या प्रचार सभा आणि सोकॉल्ड तुमच्या बिझी शेड्यूलमधनं बोला ना त्याच्यावर, की चाकणकरच्या कोणत्या फार्म हाऊसवर बुलडोजर चालवला जाणार आहे, चाकणकरला अटकेची कारवाई करण्यासाठी तुम्ही काय पत्रव्यवहार केलाय. कारण ही जबाबदारी आहे तुमची महिला नेता म्हणून. नाही तर भविष्यात तुम्ही हे बोलून घेऊ नका की मी महिला नेता आहे, भविष्यात तुम्ही हे सांगू नका की आम्ही याला महिला मुख्यमंत्री करणार आहे त्याला महिला मुख्यमंत्री करणार आहे. जर तुम्हाला महिलांची जबाबदारी उचलता येत नसेल तर नुसती पदं घ्यायची पदं मागायची याची अपेक्षा करू नका. तिसरी महत्त्वाची गोष्ट की आम्ही अगदी पहिल्या दिवसापासून डे 1 पासून सांगतोय, 18 तारखेपासून मी सांगते की चाकणकरचा नुसता राजीनामा नाही, चाकणकरची अटक मला अपेक्षित होती. आता तर चाकणकरच्या आर्थिक संबंध अधिक स्पष्ट झाले. पण ज्या अर्थी प्रतिभा चाकणकर म्हणतात की नाही आपल्या सह्या बनावटच आहेत, आपल्या बनावट सह्यात आपलं तिथं काही नाही आहे, आपल्याला बोलावलेलं होतं. हे आपल्याला म्हणजे काय? आपल्याला ही कोणती भाषा वापरताय तुम्ही? प्रतिभा चाकणकर जेव्हा 152 खात्यांमध्ये किंवा जे एकूण खाती आहेत त्यात माझी कागदपत्र बनावट वापरली असं जर म्हणत असतील तर KYC करताना OTP कुणाच्या नंबरवरून गेले? मग प्रतिभा चाकणकरला माहीत नव्हतं आणि प्रतिभा चाकणकरला बळीचा बकरा बनवला जाते का? कारण प्रतिभा चाकणकरपेक्षा जास्त इन्व्हॉल्वमेंट ही रुपाली चाकणकरांची आहे. पण रुपाली चाकणकरांचा राजकीय महत्त्वाकांक्षा, राजकीय मुत्सद्देगिरी याचा बळी प्रतिभा चाकणकर ठरत आहे का? प्रतिभा चाकणकरला पुढे केलं जाते, तिच्या 14 वर्षाच्या लेकराला पुढे केलं जाते आणि रुपाली चाकणकर वाचायचा प्रयत्न करते का? मग अशा वेळेला एका 14 वर्षाच्या लेकराची सुद्धा जेव्हा मीडिया ट्रायल होते त्यावेळेला महिला बालकल्याण मंत्री असणाऱ्या आदिती तटकरे तुम्ही कुठे आहात? तुमची भूमिका काय आहे? एरवी तुमचा महिला बालकल्याण आयोग फार असा हात शिवशिवतात ना तुमचे, आहात कुठे तुम्ही? समता पतसंस्थेमधली खाती बनावट आहेत असं जर म्हणायचं असेल तर मग समता पतसंस्थेचं सगळं संचालक मंडळ बनावट आहे का? मग समता पतसंस्थेचा चेअरमन या सगळ्याच्या संदर्भाने पोलिसांच्या भूमिका काय आहेत? प्रतिभा चाकणकरने ज्या पद्धतीने लोकांना बाईट दिला की नाही मला नोटीसच आली नव्हती, मग नोटीस आली नव्हती तर कशाला गेला होतात? असंच तो कोणी पोलिसांना भेटायला जात नाही. आणि जर असं म्हणू आपण की नाही त्यांच्या मनात फारच आपुलकीची आणि कायद्याची चाड वगैरे अशी काहीतरी भावना होती तर मग ती कायद्याची चाड ज्या क्षणी प्रतिभा चाकणकर आणि रुपाली चाकणकरांची नावं माध्यमांनी घेतली, ज्या क्षणी ही नावं चर्चेमध्ये आली, अगदी त्याच क्षणी या दोघीही पोलिसांना भेटायला का गेल्या नाही? ज्या प्रतिभा चाकणकर दर 3 दिवसांनी नथी आडून तीर मारतायत, ज्या प्रतिभा चाकणकर दर 3 दिवसांनी माध्यमांना ग्राफिक्स बनवून बाईट पाठवतायत, त्या चाकणकर जर एवढ्या धुतल्या तांदळाच्या आहेत तर चाकणकरने एकदा एखादी जाहीर प्रेस घ्यावी आणि या सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यावी. जो न्याय अमरावती परतवाडामध्ये बुलडोजर लावण्याचा असतो तोच न्याय चाकणकर आणि अशोक खरातच्या प्रॉपर्टीला लावला पाहिजे.
1 महिन्यापासून तुम्ही खराबचा फार्म हाऊस आम्हाला दाखवताय, पण त्याच्यावर बुलडोजर चालवला जात नाही. याला कृपाशीर्वाद सुनील तटकरेंचा आहे की ठाणेकरांचा आहे? कारण ठाणेकरांचं कनेक्शन पुन्हा पुढे येत आहे. ठाणेकरांच्या कनेक्शनमध्ये अजूनही एकट्या चाकणकरच नाही, ठाणेकरांच्या कनेक्शनमध्ये केसरकरचं अजूनही कुठलीही चौकशी झाली नाही. जो दीपक लोंढे अतिशय जवळचा माणूस आहे, त्या दीपक लोंढेच्या सोबत दीपक केसरकरचे असणारे घनिष्ठतम संबंध बघता केसरकरला अजूनही चौकशीला बोलावलं जात नाही. मुख्यमंत्री साहेब, तुम्ही कुणाला वेड्यात काढताय? कोण कुणाला वेड्यात काढताय ते आम्हाला एकदा कळू द्या. काय चाकणकरांना हा संदेश चाकणकर देत आहेत का की मी कोणालाच मानत नाही, जुमानतच नाही, मी तटकरे माझा बॉस आहे तर मला कोणीच काही करू शकत नाही, हे सांगायचंय का चाकणकरांना? आणि याला तुमची छुपी मान्यता आहे का? केसरकर आणि दीपक लोंढेचे सतत संबंध पुढे येत आहेत, सतत नव्या गोष्टी पुढे येत आहेत, आणि तरी केसरकरला अजूनही चौकशीला बोलावलं जात नाही. फडणवीस साहेब, तुम्ही केसरकरांना वाचवताय का? आणि का वाचवताय? तुमच्या मित्रपक्षाचा आमदार आहे म्हणून? तुम्हाला जर खरंच महिला सुरक्षा, नारी शक्ती वंदना बिल वगैरे जर तुमचं चालू असेल तर तुमच्या नारी शक्ती वंदना बिलामध्ये आधी महिलांना सुरक्षितता द्या, आधी महिलांना संरक्षण द्या, आरक्षणाचं नंतर बघू. आणि महिलांना संरक्षण द्यायचं असेल तर हे केसरकर विसरकर सारखी जी सगळी माणसं आहेत, या माणसांना त्यांची जागा तुम्ही कधी दाखवणार आहात? या सगळ्या प्रकरणामध्ये अशोक खरात प्रकरणी रुपाली चाकणकर असतील, दीपक केसरकर असतील, यांची कोणाचीही अजून चौकशी का केली गेली नाही असा प्रश्न सुषमा अंधारेंनी उपस्थित केलाय. आणि नंतर दिवसभरातल्या महत्त्वाच्या घडामोडींचा घेऊया सुपरफास्ट आढावा. रुपाली चाकणकर गायब का आहेत? सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानी यांचा सवाल. चाकणकर आणि अशोक खरात यांच्यात सर्वाधिक काळ संवाद. चाकणकरांच्या कुटुंबातील अनेक जण संपर्कात खरातच्या होते, तेव्हा रुपाली चाकणकरांनी आपली भूमिका मांडावी, दमानी यांचं आव्हान. 17 मार्च पर्यंत अगदी त्यांचा फोन बंद होईपर्यंत रुपाली चाकणकर त्यांच्याशी बोलायच्या, आणि एका दिवशी तर तब्बल 22 मिनिटं गप्पा मारत होते. अशोक खरातची पत्नी कल्पना खरातवर पाळत ठेवणं पोलिसांचं कर्तव्य होतं, मात्र तसं झालं नाही. त्यामुळे त्यांना वाचवण्याचा प्रयत्न होतोय का? त्यांची चौकशी होऊ नये यासाठी प्रयत्न होत आहेत का? अंजली दमानी यांकडून सवाल उपस्थित. बंधू अशोक खरातच्या घर, फार्म हाऊस आणि कार्यालयातून जवळपास 2 गोण्या भरतील एवढे कागदपत्र जप्त. खरातनं अधिकाऱ्यांची जवळीक साधत मोक्याच्या ठिकाणी घेतलेल्या कोट्यवधींच्या मालमत्तांची होणार चौकशी. ठाण्यातील एमआयएम नगरसेविका सहर शेखनं शासकीय यंत्रणांची दिशाभूल करून बनावट जात दाखला मिळवल्याचा आरोप. वडील युनुस खानसह सहर शेखवर तहसीलदारांकडून गुन्हा दाखल करण्याचे आदेश. बारामतीच्या पोटनिवडणुकीत रोहित पवारांकडून सुनेत्रा पवारांसाठी घोंगडी बैठका. काटेवाडी गावातून घोंगडी बैठकीच्या माध्यमातून सुनेत्रा पवारांच्या प्रचाराचा शुभारंभ. धाराशिवच्या पोलीस अधीक्षक रितू खोकरांविरोधात आमदार सुरेश धस हक्कभंग आणण्याचा त्यांनी इशारा दिला. रितू खोकर ड्रग्ज प्रकरणातील आरोपींना पाठीशी घालत असल्याचा सुरेश धस यांचा आरोप. गोकुळ दूध संघाच्या चौकशीसाठी चंदगडचे आमदार शिवाजी पाटील यांनी घेतली किरीट सोमय्या यांची भेट. आमदार पाटील आणि महादेव दूध संस्थेचे संचालक प्रकाश बेलवाडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचीही घेतली भेट. श्रीकांत शिंदेंच्या सोलापूर दौऱ्यानंतर माढा आणि सोलापूरमधील जिल्हा प्रमुख ते शाखा प्रमुख कार्यकारिणी बरखास्त. लोकसभा मतदारसंघ आढावा बैठकी दरम्यान अनेकांनी विविध पदाबाबत आक्षेप नोंदवले होते. मुंबईतल्या पागडी इमारतीमध्ये राहणाऱ्यांना सरकारकडून आश्वासनच नाही तर संरक्षणाची गरज. नॉनसेस इमारतींमधल्या भाडेकरूंना देखील संरक्षणाची गरज. आमदार आदित्य ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून मागणी. थकीत बिलं मिळावी यासाठी कोल्हापुरातील शासकीय कंत्राटदार आक्रमक. शासकीय कामाचं 900 कोटींचं बिल थकल्यानं जिल्हा परिषद आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर शासकीय कंत्राटदार संघटनेचं आंदोलन.
मुंबईतल्या गोरेगावमधील नेस्को सेंटरमध्ये ड्रग्सच्या ओव्हरडोसनं दोघांचा मृत्यू. ठाकरेंची शिवसेना आक्रमक. गोरेगावातील वनराई पोलीस स्टेशनसमोर जोरदार घोषणाबाजी. मुंबईतील गोरेगाव नेस्को सेंटर ड्रग्स पार्टी प्रकरणी मनसे आक्रमक. मनसेकडून नेस्को सेंटर गेटच्या बाहेर आंदोलन. कॉन्सर्टचे आयोजक कृष्णा पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी. गोरेगाव नेस्को सेंटरमध्ये ड्रग्स पार्टी प्रकरणी लायझनिंग करणारा इंद्रजित सिंगला तात्काळ अटक करा. मनसेची मागणी. लाईव्ह म्युझिक कॉन्सर्टच्या नावाखाली इंद्रजित सिंगनं ड्रग्स पार्टीचं आयोजन केल्याचा मनसेचा दावा. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर ऑरी देखील गोरेगावातील म्युझिक कॉन्सर्टला उपस्थित होता. पार्टीतील नाचतानाचा त्याचा व्हिडिओ समोर. याआधी देखील एका ड्रग्ज प्रकरणात मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी कक्षाकडून ऑरीची चौकशी करण्यात आली होती. मुंबईतील गोरेगावच्या नेस्को म्युझिक कॉन्सर्टनंतर अर्धनग्न अवस्थेत बेभान तरुणांनी गोंधळ घातल्याचं समोर. काही तरुणांचा गाड्यांच्या टप्पावर नाचतानाचा व्हिडिओ देखील व्हायरल. गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये झालेल्या कॉन्सर्टमध्ये नो कॅमेरा पॉलिसी लागू होती. कॉन्सर्टसाठी आलेल्यांना मोबाईलवरील कॅमेऱ्यावर लावण्यास स्टिकर देण्यात आले होते. परिसरात फोन कॅमेऱ्यावर देखील बंदी होती. गोरेगाव ड्रग्ज प्रकरणात उपचार घेत असलेल्या मुलीचा पोलिसांनी जबाब नोंदवला. यापूर्वी देखील एका कॉन्सर्टमध्ये मित्रासोबत ड्रग्ज सेवन केल्याची मुलीची कबुली. गोरेगाव ड्रग्ज प्रकरणी एका ॲपच्या माध्यमातून कुरिअरद्वारे तरुणांना ड्रग्ज पुरवलं जात होतं. आनंद पटेल तरुणांना ड्रग्ज पुरवत होता. अटकेत असलेल्या प्रतीक पांडेची पोलिसांना माहिती. पुण्यातील पबमध्ये तरुणीच्या विनयभंग प्रकरणी कोरेगाव बार्क येथील डार्क हॉर्स पबमध्ये हा सगळा प्रकार घडला. कोरेगाव बार्क पोलीस स्टेशनमध्ये दोघांविरोधात गुन्हा दाखल. आरोपींचा शोध सुरू. पुण्यात ड्रग्ज विक्रीसाठी आलेल्या दोघांना पोलिसांकडून अटक. दोघांना रंगेहात पोलिसांनी ठोकल्या बेड्या. 26,71,000चं ड्रग्ज जप्त. परतवाडा व्हायरल व्हिडिओ प्रकरणी आणखी दोघांना अटक. आतापर्यंत एकूण 4 आरोपी अटकेत. आरोपींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी मागणी. परतवाडा प्रकरणातील आरोपी अयान अहमदला बेड्या ठोकून त्याची चांगली धुलाई केली पाहिजे. आमदार रवी राणांची मागणी. पोलिसांनी ताबडतोब बेड्या ठोकून याला लॉकअपमध्ये टाकलं पाहिजे आणि चांगली धुलाई केली पाहिजे. त्यांनी लहू जिहादला मोठ्या प्रमाणात पाठबळ देतात हे लोक. अशा खऱ्या अर्थानं विकृती कृतीला धडा शिकवण्यासाठी वेळ आली तर आमच्या ताब्यात द्या. पूर्ण त्याचा बंदोबस्त करू. पण पोलिसांनी त्याला बेड्या ठोकून अंदर केलं पाहिजे. जन्मठप दिली पाहिजे. आणि अचलपूर परतवाडा बंद हाकीला पूर्ण माझं समर्थन आहे. अमरावतीच्या परतवाड्यामधील अश्लील व्हिडिओ व्हायरल झाल्याच्या प्रकरणी आज सर्वपक्षीय हिंदुत्ववादी संघटना आणि व्यापाऱ्यांकडून परतवाडा आणि अचलपूर बंदची हाक.